धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपण एखादा व्यवसाय करत असू तर त्यासाठी आपण विशेष अभ्यास करतो, त्याचं पूर्वावलोकन करतो, त्यासाठी व्यवस्थापन करतो आणि म्हणूनच आपल्याला अपेक्षित यश मिळतं। मग हीच व्यवहारी वृत्ती, हाच व्यावसायिक दृष्टिकोन आपण शेती व्यवसायाच्या बाबतीत करतो का? आजचा आपला विषय शाश्वत शेती आणि या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर S.G. भावे, संचालक विस्तार शिक्षण, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। नमस्कार सर। नमस्ते। आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत। नमस्कार सर, सर्वप्रथम शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेती म्हणजे काय हे विचारण्यापेक्षा लोकांचा आधी शाश्वत शेती म्हणजे काय याचा जो गैरसमज आहे तो आपण काढू। अच्छा। सुरुवातीला लोक म्हणतात शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती। बर। सेंद्रिय शेती हा शाश्वत शेतीचा एक भाग झालाय। अशा पद्धतीने धनधान्य पिकवा की तुमचंही पोट भरेल आणि येणाऱ्या पिढ्यांचंही पोट भरेल, हे माझ्या दृष्टीने शाश्वत शेतीचं उदाहरण झालं। योग्य पद्धतीने वापर करून केलेली शेती, त्यांच्या संवर्धन करून केलेली शेती, ती म्हणजे माझ्यासाठी शाश्वत शेती। सर, शाश्वत शेतीचं उद्दिष्ट काय? आपण जर 1968 सालाच्या आधीपर्यंत जर पोहोचलो तर आपली शेती कशी होती? आपली शाश्वत शेती होती। 68 सालानंतर आपण बदलत चाललेलं आहे। तर शाश्वत शेती म्हणजे अशी शेती की जी पर्यावरण स्नेही असली पाहिजे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक, आता शाश्वत शेतीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठचा आहे? माणसाचे आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक। माणसाचं आरोग्य सुरू होतं ते मातीतनं। अच्छा। जर तुमची माती आरोग्यदायक तर तुमचं वनस्पती आरोग्यदायक, जर तुमची वनस्पती आरोग्यदायक तर ॲनिमल्स म्हणजे ज्याला प्राणी कॉम्पोनंट आपण म्हणतो तो आरोग्यदायक, आणि तो आरोग्य असेल तर माणूस आरोग्यदायक। सर, शाश्वत शेती आणि वने आणि वनीकरण यांचा परस्पर काय संबंध आहे? हा एक चांगला प्रश्न आहे, कारण अशासाठी म्हणतो हा निकडीत आपण ज्या वेळेला विचार करतो आपण शेतीचा विचार करतो, आणि शेतीचा ज्यावेळी विचार करतो तो शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल याचा आपण विचार करतो। आणि ते करताना नैसर्गिक संसाधने तर वापरली जातातच अतोनात, म्हणजे भरपूरच वापरली जातात, पण बाकी कीटकनाशक वापरली जातात त्याच्यावरती, बाकीचं बुरशीनाशक वापरली जातं। सर, आपण एक लक्षात घेत नाही की हे जे सगळे कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, हे नेमकं कीटक मारण्यासाठी कीटक येतात कुठून? तर ते कीटक जे सगळे येतात हे पूर्वी कुठेतरी असणारच ना। मग पूर्वी ते लागत नव्हते कीटकनाशक, आता कीटकनाशक लागायला लागले, कारण कीटक येतात कुठून? तर ह्यांचं सगळ्यांचं जर पाहिलं तर कुठेतरी मला असं वाटतं की जंगलांमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। आता तुम्ही म्हणालात वन आणि वनीकरण, आता वनीकरण करणं म्हणजे म्हणजे वन वाढवणं। वन वाढवलं म्हणजे जंगलामध्ये, परत मी सांगतो, त्याला आपण पूर्वी म्हणायचं सेल्फ सस्टेनिंग, स्वतःहून निर्माण झालेली परिसंस्था। त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची स्पेसीज असायचं, सगळं असायचं, प्रत्येकाचं खाद्य आपापलं तिथे तयार असायचं। त्या पद्धतीने आपण वन निर्माण केली तर परत तिकडे जाऊ शकतो, ओरिजिनल त्यांचं खाद्य। त्याच्यामुळे ही परिसंस्था जर तुम्हाला शेती परिसंस्था जपायची असेल तर शेती आणि वन ही दोन निराळ्या बाजू आहेत, हे एकत्रित केल्या पाहिजे, तरच त्याचा विचार आपण शाश्वत शेतीसाठी करू शकतो। अच्छा सर, शाश्वत शेती करणं हे का गरजेचं आहे? मुळात 68 साली आपण ग्रीन रिव्होल्यूशन केली, हरित क्रांती केली, आणि त्या हरित क्रांतीमध्ये काही करून उत्पन्न वाढवा हे त्यावेळेला आपलं गणित होतं। मग त्याच्यासाठी अतोनात रासायनिक खतं वापरली गेली, अतोनात कीटकनाशकं वापरली गेली, आणि त्या सगळ्याचं परिणिती अशी झालेली होती की आपण जो मी म्हणतो की नैसर्गिक स्रोताचा ऱ्हास सुरू झालेला होता। आपल्या लक्षात येईल की गंगेचा जो सुपीक बेल्ट होता तो बराचसा प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स मध्ये कन्वर्ट झाला या अतोनात खतामुळे। आज गरज अशी आहे की तुम्हाला शेतीचं उत्पादनामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, उत्पादन तेवढंच लागेल, पण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल? तर उद्दिष्ट हे आहे की उत्पादन तेच आहे, पण ते आपल्याला आरोग्यकारक उत्पादन करायला लागेल। पर्यावरणाचा ऱ्हास आज जगामध्ये तुम्ही सगळे देश बघितलं तर सेंद्रिय शेतीच्या मागे लागलेले आहेत, आणि ते आम्हाला सांगतात सेंद्रिय शेती करा। आम्हाला
म्हणजे जो कृषी आणि ऋषींचा देश, ऋषी देश आणि आहे. कृषींचा देश आहे, त्यांना सांगा. हे आम्ही वडिलोपार्जित आम्ही तेच करत होतो. म्हणून मी कुठच्याही प्लॅटफॉर्मवरती जेव्हा म्हटलं जातं की शेती परंपरागत शेती, म्हटलं परंपरागत शेती आमची नाही, आमची शेती हीच परंपरा आहे. सर, शाश्वत शेती आणि सध्या परिस्थितीतील आधुनिक शेती यात काय फरक आहे? सध्या काही करून उत्पन्न वाढवा हा त्याच्यामधला गाभ आहे. शाश्वत शेतीमध्ये काही करून उत्पन्न नाही वाढवायचंय. आपल्याला उत्पन्न वाढवायचंय, पण ते वाढवताना नैसर्गिक संसाधन मध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आपल्याला ते सांभाळून पुढे पुढे जायचंय. अच्छा. आता या संबंधी म्हणजे मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार असू शकतील तुमचे. जसं काय आता मिश्र शेती पद्धती असेल. मिश्र शेती पद्धतीमध्ये आपण आपल्याला माहिती असेल की लाखी बागेचा कॉन्सेप्ट होता आमच्याकडे, की ज्याच्यामध्ये एका पिकामध्ये समजा तुम्ही नारळ लावलात तर नारळा बागेमध्ये मसाल्याची पिकं तुम्ही लावू शकता, मसाल्याच्या पिकामध्ये परत दुसरी जायफळ वगैरे असं म्हणजे अशा पद्धतीने आपण शेती करू. म्हणजे एक पीक गेलं तरी दुसरं करू शकतो. हा एक प्रकार आहे. प्रत्येकाच्या पूर्वी घरामध्ये मागे गोठा असायचा. गोठ्यामध्ये गुरं असायची, कुठे शेळ्या असायच्या 4, मागेच त्या ह्याच्यावरती भाजीपाला केला जायचा. आणि ही जी सगळी संस्था किंवा कोंबड्या असायच्या त्यांच्याकडे, हे सगळे एकत्रित म्हणजे आपली शाश्वत शेती. कारण एकदा ह्यांचं जे आहे म्हणजे गुरांच्या गोठ्यातनं, आता गुरांच्या गोठ्यामधून शेण मिळतं, कोंबड्यातनं आपल्याला शेण मिळतं. हे सगळं एकत्र केलं की आपल्या माडाची जी झाडं आहेत ते धावळ्या खाली पडलेल्या असतात. ह्या सगळ्या एकत्र करून आपण ज्यावेळेला एकत्र टाकून त्याच्यात गांडूळ सोडली की गांडूळ खत तयार होतं. आज फक्त फरक असा आहे की पूर्वी ह्याला किंमत नव्हती. आज सगळ्यात महाग खत म्हणजे गांडूळ खत झालेलं आहे. त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार होतं. तेच खत उचलायचं आणि तुमच्या भाजीपाल्याला घ्यायचं. भाजीपाला रसरशीत होता तर कुठची तुम्ही बघा, कुठची मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजीच्या मुळांचा वास घेतात. तो कसा येतो तो, त्याच्यावरनं ते ओळखतात ही कसली भाजी. ह्या सगळी ही शाश्वत शेतीची उदाहरणं आहेत. ह्यातनं आपण पुढे मिश्र शेती असेल किंवा तुमचं एकात्मिक पीक पद्धती असेल, ह्या सगळ्या त्याच्या पद्धती आहेत. आणि हे खरं उद्दिष्ट आहे की आपल्याला लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं धान्य तयार करणं हे आमच्या शाश्वत शेतीचं मुख्य उद्दिष्ट. अच्छा, आजच्या काळात जर आपल्याला शाश्वत शेती करायची असेल, आता तुम्ही सांगितलं की आपलं परंपरागत या पद्धतीने आपण शेती करत होतो, पण आजच्या काळात जर आपल्याला आता नव्याने शाश्वत शेती करायची असेल तर काय करावं लागेल? मला असं वाटतं की सुरुवातीला आपल्याला मिश्र शेतीकडे जायला लागेल. निव्वळ एका नुसत्या शेतीवरती किंवा एका कंपोनंटवरती नुसतं आंबा लावलाय, नुसतं काजू लावलाय, नुसतं नारळ लावलाय याच्यावरती नाही, आपल्याला मिश्र शेतीकडे जायला लागेल. कारण का एक जर पीक आपल्याला ह्या वर्षी आलं नाही तर पुढच्या वर्षी दुसऱ्या पिकासाठी आपल्याला तयारी, म्हणजे त्याच्यामुळे दुसऱ्या पिकामधून आपल्याला फायदा मिळाला पाहिजे. बरोबर. दुसरं एक ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मिश्र शेतीकडे आपण जातो त्यावेळी अति असं काहीच होत नाही. तुम्ही जे काही टाकता ना, एकातनं शिल्लक राहिलं की दुसऱ्याला मिळतं ते, त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होत राहते. ही झालं मिश्र. दुसरी एकात्मिक शेती पद्धती म्हणजे इन्सेक्टिसाइड असेल किंवा तुम्ही नैसर्गिक इन्सेक्टिसाइड आपल्याकडे असतात, निंबोळी आहे, निम पावडर आहे, ती घ्या. परोपकारी काही जीव असतात, कीटक असतात, परोपजीवी, परजीवी, परत काही कीटक असतात. ह्या सगळ्यांचा वापर करून आपण कंट्रोल करायला लागलो. आणि हे सगळं ज्यावेळी आपण करतो ह्याच्यातनं मधमाशी पालन करा, की त्या मधमाशा पालन केल्यामुळे तुम्हाला नक्की उत्पन्न वाढणार आहेत. कारण त्याच्यामुळे कसं की ते परागीकरण करणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ऍडिशनल उत्पन्न वाढणार आहे. तुमचं कोंबड्या पाळा, त्याच्यामुळे येणार आहे, म्हणून तुम्ही गांडूळ शेताकडे जाल. आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर जर तुम्ही अॅग्रो टुरिझम त्याच्यात परत टाकलं, लोक बघायला जर ती यायला लागली, कारण मी नेहमी सांगतो की गणपतीचा पुतळा आणि माती दोन्ही सारखं. मराठीमध्ये एक छान मी नेहमी सगळ्यांना सांगतो की मातीचं, हे 3 शब्द आहेत. वाचायचं कसं हे तुम्ही ठरवायचं. मातीच की मातीचं घर, मातीचं घर की मातीच घर. मातीच केलं तर सगळं संपलं आणि मातीचं घर गेलं तर खूप छान मोकळं होतो. तुम्ही कशा पद्धतीने लोकांकडे जाता ते आहे. पण एवढं नक्की आरोग्यदायी शेतीसाठी जसं शाश्वत शेतीची गरज आहे, म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. अच्छा सर, आता तुम्ही म्हणाल की एकात्मिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय, तर मग हे शेतीपूरक व्यवसाय आणि शाश्वत शेती, तर यांची सांगड कशी घालता येईल आपल्याला? शेतीपूरक, आता सुरुवातीला आपण जाऊ की जे आपण शेतीतनं तयार करतोय, मग ते स्टबल्स असतील किंवा निर्णयात शेती करून, म्हणजे आता आंब्याच्या फांद्या पडलेल्या असतील किंवा तुमच्या नारळाच्या झावळ्या असतील, हे एकत्र केल्या, त्या टाकल्या एके ठिकाणी, त्याच्यामध्ये गांडूळ सोडली.
त्याच्याबरोबर थोडंसं शेणखत टाकलं की गांडूळ खत तयार झालं. अच्छा. ते खत तुम्हाला झाडाला टाकलं, ह्या एक पर्याय झाला. दुसरं कोंबडी पालन केलं. आता नवीन एक सिस्टीम आपण आणतो की कोंबडी पालन करताना अशा पद्धतीने करू शकतो का की खालून आपण समजा मत्स्य शेतीसाठी तळ केलं तर त्याच्यातनं पण ड्रॉप्स ड्रुपिंग तर ते परत ह्यांच्यासाठी खाद्य होऊ शकतं. त्याच्यामुळे तेही आपल्याला फायदा होऊ शकतो. मधमाशा शेलीचं हे पालन, आणि हे सगळ्यात महत्वाचं, हे तुमचं तुम्ही तयार करून जर तुम्ही विक्रीला ठेवलं सेंद्रिय शेती म्हणून, तर त्याला सर्टिफिकेशन आपल्याला लागेल. आणि ते एकदा सर्टिफिकेशन केलं आणि मार्केटला जर आपण ठेवलं तर नक्की लोक जास्त. फक्त प्रश्न कसा येतो की आजच्या जगामध्ये पूर्वी 2 शब्द फार महत्वाचे होते नेहमी, प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी. उत्पन्न आणि उत्पादकता हे महत्वाचं. आता या 2 शब्दावरती नाही. मी नेहमी सांगतो आता 3 P महत्वाचे आहेत. म्हणजे हे नव्हे, प्रायव्हेट पार्टनरशिप, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप नव्हे, प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. जोपर्यंत शेतकऱ्याने याच्यातून फायदा होतो हे कळत नाही तोपर्यंत शेतकरी पडणार नाही. म्हणून नेहमी सांगतो की सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला शाश्वत शेती, सेंद्रिय शेती शाश्वत शेतीचाच भाग आहे. तयार केलेला जो आंबा असेल, नारळ असेल, काजू असेल, भात असेल, या सगळ्यांना ज्यावेळेला दुप्पट किंमत मिळायला लागतील त्यावेळी त्याची किंमत मार्केटला आपल्याला कळेल. अच्छा, म्हणजे उत्पादन, उत्पादकता आणि फायदा, प्रॉफिटेबिलिटी, प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. अच्छा सर, शाश्वत शेती आपण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करतोय, यापेक्षाही काही वेगळ्या गोष्टी आहेत का ज्यांचा या शाश्वत शेतीमध्ये अंतर्भाव होतो? फेरपालट व्हायला पाहिजे. म्हणजे बघ, ऊस लावलं की पुढच्या सीझनला तुम्ही त्याला काय लेगुमिनोसी, ज्याच्यामध्ये मुळांमध्ये नायट्रोजन फिक्सेशन असं काहीतरी टाकलं, म्हणजे ते फेरपालट करायला पाहिजे. तुमच्या शेतातला काही भाग असा ठेवा की तो पशुपक्ष्यांसाठी असावा. ते येऊ देत, ते खाऊन जाऊ देत. कारण उद्या तुम्हाला वाटलं की ॲग्रो टुरिझम करावं तर ते येणारे पक्षी दाखवून सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार शेतकऱ्यांना. हा एक कंपोनंट सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे हे कोणी तुमचे शत्रू नाहीत, तर हेच मित्र आहेत. आणि ह्याच मित्रांवरती तुमची ही शाश्वत शेती वाढणार आहे. आणि माणसाला लागतं किती, आपल्याला लागतं तेवढंच तुम्ही पिकवायला लागलं की पुढच्या जनरेशनसाठी राहणार. आणि नैसर्गिक शेती केली किंवा नॅचरल फार्मिंग ज्याला म्हणतो, सेंद्रिय शेती केली की आपोआप ती शाश्वत शेतीकडे आपला ओढा जाणार आहे. अच्छा सर, शाश्वत शेतीसाठी म्हणून कृषी विद्यापीठाचं काही धोरण आहे का? त्यासाठी काही शिफारशी आहेत का? ऍक्च्युअली कसं झालेलं आहे की कृषी विद्यापीठाने ज्या काही शिफारसी आजपर्यंत केलेल्या आहेत त्या आम्ही थोडक्यात काटेकोर शेती या सदरामध्ये घेता येईल, प्रिसिजन फार्मिंग. म्हणजे आम्ही सांगतो की एवढं 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 खतं टाका. आज शेतकरी म्हणतो एवढं टाकल्यावर एवढं मिळतंय ना, एवढं टाकलं की 5 किलो मिळतं ना, मग अजून 5 किलो टाकूया म्हणजे 10 किलो मिळेल. तसं वाढत नाही, त्याने जमिनीचा ऱ्हास होतो. कीटकनाशक आम्ही शेड्यूल दिलेला होता. आंब्यावरती एवढं म्हणजे ह्या वेळेला एवढं खत मारा, नंतर एवढं इन्सेक्टिसाइड मारा, नंतर एवढं इन्सेक्टिसाइड. शेतकरी 5-10 वाटेल तेवढे स्प्रे करायला लागला. त्यामुळे ते कीटकनाशकांमध्ये ताकद यायला लागली की त्यांनी किती केलं तरी ते जगायला लागलं. अच्छा, जास्ती उत्पादनाच्या हव्यासापोटी ह्या गोष्टी व्हायला लागल्या. तर आम्ही संशोधन आमचं सांगितलेलं, आम्ही इंटिग्रेटेड फार्मिंगचं असेल, म्हणजे एकात्मिक शेतीचं असेल, सगळे आम्ही दिलेली आहे. पण ते जशीच्या तसं वापरायला पाहिजे, त्याचा अतिरेक करून चालणार नाही. आता राहिला मुद्दा सेंद्रिय शेतीचा वगैरे, या संबंधी सुद्धा आम्ही आता संशोधन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने 4ही विद्यापीठांमध्ये यासाठी सेंद्रिय शेती संशोधन केंद्र सुरू केलेले आहे. आणि त्याच्यामध्येच त्यांनी एक ट्रेनिंग सेंटर सुद्धा सुरू केलेलं आहे. अतिशय चांगली पाऊल आहे ते. आणि ते ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपण नेमकं सेंद्रिय शेती कशी करता येईल, निव्वळ सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळणार नाही. त्यात थोडीशी रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीची कशी सांगड घालता येत की ज्याच्यामुळे फायदा पण होईल, जमिनीची सुधारणा पण कस सुद्धा सुधारेल आणि उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगलं मिळेल, मार्केटमध्ये भावही चांगला मिळेल. बरोबर, तेवढंच उत्पन्न काढायचंय, पण ते कमीत कमी रासायनिक खतं वापरून, कमीत कमी कीटकनाशक वापरून किंवा सेंद्रिय कीटकनाशक वापरून आपल्याला हे सगळं करायचं. म्हणजे जेणेकरून प्रदूषणही होणार नाही, कीटकनाशक तयार करण्यासाठी असेल किंवा काय, प्रदूषणही कमीत कमी होऊन जास्तीत जास्त आपल्याला सेंद्रिय शेती, मिश्र शेती, पशुसंवर्धन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, या सगळ्यांचा एकत्रित आपल्याला करून आपल्याला
चांगली जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा करतो आणि पुढच्या पिढीची आपण निर्धास्त राहू निर्धास्त राहू शकतो. शकतो. नाहीतर संपल्यानंतर आज आपण म्हणतो उद्या पाण्यासाठी युद्ध, उद्या आज फूड सिक्युरिटी हा सगळ्यात महत्वाचं आहे. पण नुसती फूड सिक्युरिटी नाही, फूड विथ हेल्दी सिक्युरिटी. ती शेती करताना यांत्रिकीकरण हा निर्विवाद आलेला आहे. बरोबर. म्हणजे निव्वळ तुम्ही आपण जपून राहायचं म्हणून चालणार नाहीये. परंपरागत शेती करायला चालणार नाही, पण परंपरागत शेती करताना त्याला यांत्रिकीकरणाची जोड लागेल. आधुनिक विज्ञानाची जोड हे लावायलाच लागेल, पण ते नैसर्गिक स्रोत सांभाळून करायला लागेल. आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. आमची माती आमची माणसं. शाश्वत शेती करताना आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत शेती या सगळ्या गोष्टींचं आपल्याला संघ एक आपण करायलाच संघटित करायला लागेल, पाहिजे. कारण त्याच्याशिवाय होणारच नाही. आपल्याला आता दुसरी ज्यावेळी परंपरागत आपण शेती म्हणतो, परंपरा होती त्यावेळेला घरातच सगळे राहायचे. सकाळी 4ला उठायचे, मग त्याची भावंड सगळी शेतामध्ये. आज शेताला काम करायला कोण नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ती शेती करताना यांत्रिकीकरण हा निर्विवाद आलेला आहे. बरोबर. म्हणजे निव्वळ तुम्ही आपण जपून राहायचं म्हणून चालणार नाहीये. परंपरागत शेती करायला चालणार नाही, पण परंपरागत शेती करताना त्याला यांत्रिकीकरणाची जोड आधुनिक विज्ञानाची जोड हे लावायलाच लागेल, पण ते नैसर्गिक स्रोत सांभाळून करायला लागेल. नक्कीच. सर, शाश्वत शेती करण्याचे आता तुम्ही मार्ग तर सांगितलेत, पण यामध्ये अजून काही आपल्याला ऍडिशनल विविध मार्ग कुठले असू शकतील की जेणेकरून आपल्याला शाश्वत शेती करता येईल? आज काय झालेलं आहे की आपण गाय म्हटल्यानंतर एकच गोष्ट येते की दूध किती देते. तर पण गायीच्या दुधापेक्षाही जास्त उत्पन्न आपल्याला त्याच्या शेणापासून मिळू शकतं, त्याच्या मूत्रापासून मिळू शकतो. आज आपण म्हणतो नाही गांडूळ आपण खत तयार करू शकतो. त्या गांडूळ पासून जे ते परत जे त्याचं जे वॉश त्याचे वॉश त्याची किंमत खूप आहे. आणि ह्या गोष्टी कशा आपण करत नाहीये. पूर्वीच्या काळी हे करत होतो. त्याच्यामुळे आपल्याला शाश्वत शेतीमध्ये निव्वळ एक आपल्याला नाही करून चालत. हे आपल्याला सगळे शाश्वत शेती करायची असते. निव्वळ सेंद्रिय शेती करून चालेल का नाही? मग सेंद्रिय शेती जर करायची असेल, शाश्वत शेतीमध्ये सेंद्रिय शेती करायची असेल तर आपल्याला खतं कुठून आणणार? मग ते खतं करण्यासाठी मागे गोठा हवा. बरं, मग तो गोठा जर हवा असेल मग त्याचं शेण काय फक्त खतासाठीच वापरणार काय? मग त्यासाठी बायोगॅस करायलाच हवा. मग बायोगॅस केल्यानंतर मग आपल्याला उत्पन्न वाढवायचं असेल तर मधुमक्षिका पालन पाहिजे. मग मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुमच्या ह्याच्यावरती कीटकनाशक फवारून चालणार नाही, त्या मरतील ना. बरोबर. मग त्याच्यासाठी निमपेट पाहिजे, मग त्याच्यासाठी निमची झाडं पाहिजे, म्हणजे वणीकीकरण. आणि आज गंमत अशी आहे की कृषी वणिकी हा मी त्याच्यासाठीच अभ्यास करतोय. कृषी वणिकी जर आपण बघितलेलं असेल की मधी शेती आहे, साईडने झाड आहेत. लोक म्हणतात झाडं कशाला? तर लोक म्हणतात पेन्शनरी बेनिफिट. फार्मर्स म्हणतात पेन्शनरी बेनिफिट, म्हणजे 60व्या वर्षी जेव्हा तो रिटायर्ड होतो तेव्हा एक एक झाड तोडायचं आणि त्याचं उत्पन्न घ्यायचं. मी त्याच्यासाठी नाही सांगत आहे, ते अशासाठी लावायचंय त्याच्यापासून मिळणारा पालापाचोळा आपल्याला परत गांडूळ शेतीसाठी लागतो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती नसेल, त्याच्यावरती कैक प्रकारचे पक्षी बसतात. बर्ड वॉचिंग हा भाग निराळा आहे, पण ते त्या कीटकांना खातात. आणि त्याच्यामुळे कीटक कंट्रोल होण्यास मदत होते. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, तर माझ्या विद्यार्थिनीने एकाने ह्याच्यावरती काम केलेलं आणि या संबंधातले पेपर्स आमच्या चांगल्या जर्नलमध्ये पब्लिश पण झालेले, करंट सायन्स सारख्या, की अशा पद्धतीने जर तुम्ही झाडं लावलीत की ज्याच्यावरती बर्ड्स येऊन बसू शकतात आणि ते तिथले पक्षी, ते कीटक तिथले खाऊ शकतात, त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होते भाताची. हे आम्हाला त्यावेळी दिसलेलं आहे. अर्थात ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. मी नवीन नाही सांगत आहे. पूर्वीच्या काळी भाताच्या बांधांवरती ऐन किंदळ ही ती सगळी झाडं लावतच होती. बरोबर. आता आम्ही ती तोडून टाकली, दिसायला चांगली दिसत नाही. आज मला माहिती आहे की पाकिटातनं किंवा खिशात वॉलेट असतं, त्या वॉलेटमध्ये पैसे टाकून आपण बाजारात जाऊन पोतीभर धान्य घेतो. उद्या वेळ अशी येणार आहे की पोतीभर पैसा घेऊन जाऊन सेंद्रिय खताने तयार केलेली किंवा शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय खतं असेल किंवा मधुमक्षिका पालन हे सेंद्रिय पद्धतीने केलेलं फक्त पिशवीभर. म्हणजे शेतीकडे आंतरपीक घेत असताना देखील ह्या बाउंड्रीज वरचे जे काही बांधालगत जी लागवड आहे ती पण महत्वाची आहे. ती फार महत्वाची आणि ती अशा पद्धतीने पाहिजे
ती सुद्धा आपल्याला पर्यावरण स्नेही जशी पाहिजे तशी भात त्या क्रॉप्सची स्नेही पाहिजे. पण त्याच्यापासून पडणाऱ्या लिटरमध्ये त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याच्या पानं पडतात त्यांची उत्पन्न वाढली पाहिजे. मग अशा पद्धतीचीच झाडं केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण वनांचं मग अशी वनशेती हा जसा आता मी तुम्हाला सांगितलं ते वनीकीकरण करताना वनशेती करताना सगळ्या स्पेसिस कशा येतील. आज अतिशय चांगलं महाराष्ट्र सरकारने धोरण केलं की 2 कोटी झाडं लावताना त्यांनी लिस्ट दिली. अच्छा, ही 40-50 प्रकारची सगळ्या प्रकारची झाडं लावा. आणि ही सगळ्या प्रकारची झाडं लावली की प्रत्येकाची आवड निराळी असते ना. ते पक्षी तिथे जातात सगळ्या पद्धतीने. म्हणून जसं मिश्र शेती, फेरपालट शेती आली, त्याच्यानंतर तुम्हाला सेंद्रिय शेती आली, त्याच पद्धतीने दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, हे सगळे जसे शाश्वत शेतीमध्ये, त्याच शाश्वत शेतीमध्ये वनशेती आणि किंवा कृषी वानिकी हा सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट्स आहे. निव्वळ तुम्ही मधुमक्षिका पालन केलं नाही, त्याला जर खायला सीझन मध्ये तुमचं क्रॉप्स आहेत, इतर सीझन मध्ये काय, तर त्याच्यासाठी मधुमक्षिकांसाठी सुद्धा असेल साईडला तुमची झाडं पाहिजे त्याच्यासाठी. आणि मग हे सांभाळण्यासाठी निमसारखी झाडं पाहिजे. म्हणजे ती तुम्ही लावून ठेवा. पण निंबोळी खत तुमचं तुम्हाला, निम पासून आलेलं इन्सेक्टिसाइड तुमचं तुम्हाला, बाहेरून काही घ्यायचंच नाही. हा खरा शाश्वत शेतीचा बेस आहे. ओके. आणि सर मग आपल्या भारत देशामध्ये शाश्वत शेतीसाठी ऑफकोर्स स्कोप आपल्याला आहे, वाव खूप आहे, पण या रिलेटेड आणखीन आपल्याला कितपत त्याचा वाव आहे भारतात शाश्वत शेती करण्यासाठी? सुरुवातीला एक 15-20 वर्ष आपण जेव्हा 1978 साली 68 साली आपण जर बघितलं तर त्यावेळी आपल्या लक्षात येईल त्यावेळी एकच धोरण, जास्तीत जास्त उत्पादन वाढवा. दुसरं काही नव्हतं. काही टाका, रासायनिक खतं वाटतील तेवढी टाका, इन्सेक्टिसाइड वाटतील तसे फवारा, पण आपल्याला उत्पन्न वाढवायचं. तिथून आपण झालो सेल्स, म्हणजे आपल्याकडे खूप म्हणजे आपल्याकडे उत्पन्न खूप झालं. नंतर आपण गेलो दुग्ध क्रांतीकडे, मग व्हाईट क्रांती, त्याच्यानंतर आपलं एग्स आपलं वाढवलं, हे नीलक्रांती. आता हे सगळं झाल्यानंतर परवा सुद्धा मोदी साहेब म्हणाले की मधाची शेती वाढली पाहिजे. म्हणजे काय वाढलं पाहिजे, तर आपण आपलं आपल्या स्वतःच्या काळजी म्हणजे आरोग्याची काळजी आपण घ्यायला सुरुवात केली. हे ज्यावेळी आपण सगळं ज्यावेळी करत जातो त्यावेळी मग आपल्याला असं लक्षात येते की सेंद्रिय शेती म्हणजे आपले शाश्वत शेती करताना हे सगळी एकत्रीकरण झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि फक्त आपण नवीन ह्याच्यात एकच ऍड करू शकतो, तो म्हणजे ऍग्रो टुरिझम. अच्छा, म्हणजे हा इतका मोठा आपल्याला भारत. आणि आता वाव एवढा आहे, तुम्हाला एवढंच सांगतो, वाव एवढा आहे की तरुण पिढी तुमची जी आहे आज हेल्थ कॉन्शियस झालेली आहे. येणारे अटॅक नाही हे नाही ते सगळं बघितलं. हेल्थ कॉन्शियस एवढं आहे, बर्गर खातील पण त्याच वेळेला काय का होणार 5-10 दिवस तरी शेतात जाऊन त्यांच्याबरोबर राबवून, त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्या तिथलंच कमवून म्हणजे पिकून खायची एक नवीन एक क्वालिटी फूड, या पद्धतीचं क्वालिटी टेक्निक आणि क्वालिटी फूड अशा पद्धतीचा वाव आहे. सर तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? मी असं सांगेन की लक्षात घ्या, आज शेती कदाचित तोट्यात असेल, कमी उत्पन्न येत असेल, पण ज्यावेळी आपण शाश्वत शेतीकडे वळू, आपण ज्यावेळी सेंद्रिय शेतीकडे वळू आणि हे सगळं आपण ज्यावेळी एकत्र करू त्यावेळी नक्कीच ते प्रॉफिटेबल होणार आहे. शेती विकू नका. आज मला माहिती आहे की पाकिटातनं किंवा खिशात वॉलेट असतं, त्या वॉलेटमध्ये पैसे टाकून आपण बाजारात जाऊन पोतीभर धान्य घेतो. उद्या वेळ अशी येणार आहे की पोतीभर पैसा घेऊन जाऊन सेंद्रिय खताने तयार केलेली किंवा शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय खतं असेल किंवा मधुमक्षिका पालन हे सेंद्रिय पद्धतीने केलेलं फक्त पिशवीभर मिळेल. पोतीभर पैसे घेऊन जाऊन एक पिशवीभर धान्य मिळेल. ही वस्तुस्थिती येणार आहे. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. थोडंसं सेंद्रिय शेतीकडे थोडा, म्हणजे त्यांची समजा 10 एकर शेती असेल 6 एकर तरी सेंद्रिय शेती करावी आणि बाकीचे हे मी त्यांना सांगेन. म्हणजे साधारण हा विषय गांभीर्याने घेऊन शाश्वत शेती करणं कितपत गरजेचं आहे मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल. सर तुम्ही या महत्त्वपूर्ण विषयावरती आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.